नमस्कार मित्रांनो. नमस्कार नमस्कार. केली तयारी चालू हो. लोणचं आपलं संपत आलतं म्हणून आज घेतलाय 2000 आंबा. त्यातले पोरं घेऊन आले ती एक 300-400 आंबा घेऊन आली ती गाडीवर. अजून जाऊन ठिक्क भरलंय ती घेऊन येतो म्हणली. तोपर्यंत इकडे आपलं फोडून फोडून म्हणजे ही जी देठ जी आहे ती का नाही काढाय चालू आहे. ती देठ काढून पाण्यात टाकायचं चालू आहे. तिकडे तुम्हाला दिसतंय असं 2 वेळा धुवायचं आणि नंतर पुसून फोडाय आंबा द्यायचा. स्वच्छता टॉपची करायची. मग काय तर टॉपची स्वच्छता केली तर आणि हे आंबा तुम्हाला दिसते ते इथं बरं का. ह्याला सगळा रुचिक लागलेला हे पूर्ण रुचिक काढावं लागतो. त्याशिवाय आंब्याला टेस्ट आणि क्वालिटी येत नाही. सगळं काय असेल तीच निर्मळपणानं करावं लागतंय. व निर्मळपणा हाय तर सगळं हाय. आधी पाया काय ती म्हटली पाया चांगला असला का ना पुढची इमारत काय म्हणते काय म्हणायचं त्याला ऑटोमॅटिक चांगली होती. वा हा हा मला वाटत होतो ऑटोमॅटिक गुंडाळती का गुंडाळती असं काय. कशाला वा ही न का ऑटोमॅटिक होतं सगळं चांगलं. आधी नीट करावं लागतंय. तर दादून ओंकार गेलती आंब्याला हे नाही दोघं चालती. आंब्याला गेलती उग ती लेकरं आहे ती करू लागते ती म्हणून शिना नाही तर काय बया त्यांच्याच्यानं एकट्याच्यानं काय व्हायचं. इकडं पळ तिकडं पळ पोर येस तर आम्ही पार्सल ही पॅक केली. आता ह्यानी चाललं टाकायला तर हे आमच्याकडे काम पटा उरकायचं आणि पुढून बाटला हाडकू लावायचं. त्यात आबाळ येत या काय होतं ह्या आबाळानं आंब पिकत्यात लगेचच. आबाळानं ऊन परत आलं की गाबळत्यात आंब लगेचच. म्हणून ह्यांना काय म्हणलं काय असं ती या 4-8 दिवसात तुम्हाला 2 दिवस मोकळं सोडून देते. कुठं बघायचं ती बघा पण आंब 2-3 हजार म्हणजे दिवसाला आणत जावा असं माझं म्हणणं आहे. पण ह्यानी म्हणतात तुला कुठला आंबा आणून देऊ. अगं आता आंब्याचा एंड झाला. पावसाळा चालू झाला. पाड लागून आंबा लोकांचं पिकलं बाजारामधनं. आता 50 रुपये 40 रुपये किलो आंबा झाला. तर हे आपला हत्यार हवा हे असं आहे. सारखा खटा चालू जा. आता दादून आणलंय धुवून स्वच्छ. आता दादू बसणार ही आंब स्वच्छ पुसून फोडायला. तर बहिणीने तुम्हाला सांगायचं राहिलं रात्री मुंबईवरनं PSI आलतं. आम्हाला माहित सुद्धा नाही की ते पोलीस आहेत PSI आहेत. ही माहिती कल्पना कसली सुद्धा नव्हती आम्हाला. काय आहे तर PSI मला म्हणा येत नाही. PSI आहेत मुंबई पोलीस. हा त्यांनी लोणच्याची ऑर्डर केली ना घरी येऊन घेऊन जातो म्हणलं. मग चालतंय म्हणलं पण संध्याकाळी जरा लेट आलं होतं त्यामुळे मी ते पाऊस पडल्यामुळे त्यांना तरी नको म्हणत होतो उद्या जमलं तर या. पण नाही म्हणले उद्या मला काम आहे त्यामुळं अर्ध्या-पाऊण तासात तुमच्यापाशी येतो. मग आल्यावर रस्त्यालाच वर त्यांची गाडी लावली आणि आपल्या टू व्हीलरवर त्यांना घरी आणलं. चहा पाणी वगैरे झालं. त्यांचा फोन सारखाच चालू असायचा. मग आम्हाला काय वाटलं जरा त्यांचं काय तर जॉब असेल किंवा स्वतःची कंपनी वगैरे असेल असं वाटलं होतं. तसं वाटलं म्हणून आम्ही त्यांना सहसा बोललो नाही जास्त. त्यांचं कॉल चालू होतं. त्यांचं म्हणजे सारखं कॉल मागं कॉल चालू होतं. पण ज्या वेळेस त्यांनी लोणचं 3 किलो आपल्याकडं घेतलं. चहा मी केला चहा घेतला परत लोणचं टेस्ट करायला दिलं. लोणच्याची टेस्ट पण चांगली आहेत म्हणलं. आणि परत जाताना आपल्या दादूला बघितलं त्यांनी. दादूला बघितल्यानंतर मग आम्हा दोघाला पण म्हणलं की मी पोलीस आहे PSI आहे आणि मुंबईला असते. ज्या वेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस पटदिशी मनात एक विचार आला आपण पण स्वप्न बघतोय आपल्या लेकरासाठी की आपला लेकरू पण अशा एखाद्या पोस्टवर मोठ्या जावं आपली पण परिस्थिती बदलावं. पण त्यांनी सांगितलं परिस्थिती अशी बदलत नसती. परिस्थिती बदलायची असेल तर त्याला संघर्ष भरपूर करावा लागतोय. मी सुद्धा भरपूर असा संघर्ष केलाय. ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगितली तेव्हा खरं एक नवीन किरण अशी आतून जागी झाली. त्यांना आपल्या दादूचा जरा हात पण दाखवला. जरा दादूच्या कटरमध्ये जरा बोटं घालल्यामुळे मला शंका होती. पण म्हणजे दादा काय म्हणलं काहीच अडचण येत नाही. दादू पुऱ्या म्हणजे जे काय त्यांचं असेल पुऱ्या मापात बसतो. दादूची हाईट आहे त्यामुळे दादूला फक्त त्यांनी सराव आणि अभ्यास हे 2 कामं त्याच्याकडून करून घ्या म्हणली. तुम्ही टेन्शन कशाच घेऊ नका. ओंकार बाई चालली तर त्यांना खरं भेटून रात्री इतकं मनाला भारी वाटलं बरं का की आज ती PSI आहेत. आपलं घर असं लाज वाटायची पण त्यांनी त्यांचा एवढा रुतवा म्हणजे ते आज PSI आहेत म्हणजे साधं सिंपल माणूस नाही. त्यांनी त्याचा कसलाही गर्व केला नाही. आज आपण गरीब परिस्थितीने तेवढा संघर्ष करून त्यांना ती पोझिशन त्यांनी गाठली. ती सांगितलं त्यांनी की तुमच्यासारखा साध्या घरातनं मी पण आलेलो. गरिबी काय आहे ती त्यांना पण माहित आहे. आणि
ज्या वेळेस ती व्यायाम करत होतं एखाद्याची जिद्द असते बरं का, कशी जिद्द असते आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे म्हणल्यावर माणसाला काय का होईना अडचणीतून समोर जावं लागतं. मग ह्याला कसं आहे फिजिकल ग्राउंड बरेचसे अजून आहेत, लेखी परीक्षा तोंडी परीक्षा या असं. मग ज्यावेळेस ती व्यायाम करत होती त्यावेळेस त्यांच्याकडे बघून काही लोकांनी नावं ठेवली. होत नसतं की काय अनेक बोलणारे अनेक आहे ती त्यांनी पहिल्यांदा सांगितलं बोलणारे अनेक असते ती काय पण बोलते ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं विचार कुठल्याही गोष्टीचा करायचा नाही. आपली मुलं शिकली पाहिजे ती ना आपली मुलं घडली पाहिजे ती. जर मुलं घडली तर तुमचं जे काय कष्टाला ती फळ येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांकडे लक्ष द्या. आणि मेन विचारलं की मुलांचा अभ्यास कोण घेतय, मी पडदिशी म्हणलं मुलांचा अभ्यासाबाबतीत मी लाड करत नाही. त्यांचं पप्पा लाड करतात पण माझ्याकडे त्यांचा म्हणजे अभ्यासाबाबतीत मी लाड करत नाही. त्यावेळेसच त्यांनी सांगितलं ताई ताई म्हणलं अजून ताई खरंच सांगतो अजून जास्त लक्ष द्या पोरांकडे. तुमचा एक मुलगा जर घरात पोलीस झाला किंवा त्याच्या नशिबानं पुढच्या पुढं त्याचा पशी एवढी संघर्ष पाहिजे, त्याची जिद्द पाहिजे, त्याची चिकाटी पाहिजे आहे. फळ देणारा देव देतच असतो, फक्त आपलं कष्ट प्रामाणिक पाहिजे आहे. त्यामुळं होता एवढं मुलाकडे लक्ष भरपूर द्या. आणि जसं ती सांगून गेले तसं दादून जास्तीत जास्त मनावर घेतलं माझ्या. जास्तीत जास्त मनावर कसं त्याने गेल्यानंतर ना अक्षरशः माझं डोळं भरून आल्यानंतर ना मला त्यानं पडदिशी मिठी मारली. मग मी तुझं स्वप्न मी पूर्ण करणार, तू रडू नको मनाला वाईट वाटून घेऊ नको. त्यावेळेस त्यांनी दादूला विचारलं की दादू तुला यावर्षी किती टक्के मार्क पडले. दादू म्हणला 72% पडले. तर त्यांनी स्पष्ट दादूया तोंडावर सांगली 72% म्हणजे मार्क लय नाही ती, तू ह्याला लय समजू नको. 85, 95, 100, 98 एवढी मार्क पडलीच पाहिजे ती. मग तू सुधारणा कशी झाली पाहिजे तुझी तू बघ असं दादूला सांगितलं. दादू म्हणला होय. कारण कसं आहे बरं का, मनातली जिद्द जर बाळगून एखादं काम आपण करायला लागलो तरी यशाच्या पायरीपर्यंत 100% आपण पोहोचतोय. फक्त मनात जिद्द पाहिजे. आणि त्यांनी बोलून दाखवल्यापासून किंवा त्यांनी जे दादूला मार्गदर्शन रात्री केल्यापासून आम्हाला तर भारी वाटायला लागले. आणि खरंच आम्ही मनापासून त्यांचं कौतुक करतो. पाहिजे सांगा अहो, जगात हजारो लोक भेटतील, 1000 रुपये आपण कमवील, पण लाख मोलाची माणसं आपल्याला कमवता येत नाही. ती जीवनात येऊन काय कमवाय झालं तर अशी लाख मोलाची माणसं कमवा. आज त्यांना तिथं लोणचं भेटत नव्हतं का, तिथं अशा पार्सल गावाकडून येणाऱ्या नव्हत्या की आवर्जून आपल्या घरापर्यंत रातच्या 8 वाजता लोणचं हे आलं. काहीतरी त्यांनी त्यात बघितलं ना. त्यांनी आल्यावर आमचं घर बघितलं अगोदर. त्यांनी स्पष्ट सांगितलं माणसाचं घर बघून माणसानं मन बघावं. भारी वाटतं कुठं कुठं खचलेलं असतं ना माणूस. फक्त त्यांनी एकच सांगितलंय चिकाटीने व्यवसाय करताय असा कायमस्वरूपी चालू ठेवा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. फक्त यश तुम्ही चिकाटी धरली तर यश तुमच्या पायापाशी लोळत. फक्त तुमच्या चिकाटी पाहिजे, जिद्द पाहिजे आणि जिद्दीनं करा. आणि हिला सांगितलं की दररोज 1 ते 2 तास लेकरांचा अभ्यास तुम्ही ताई घ्या. आणि सकाळी पहाटे 5ला उठवून त्यांना रनिंग आणि व्यायाम एवढं करायला लावा. काही कमी पडणार नाही. एक ना एक दिवस असा येईल की तुमचा मुलगा जी तुम्ही स्वप्न बघितले ती पूर्ण करणार. खरं सांगायचं